आमदारांचे रिपोर्ट कार्ड आम्ही 2024 पब्लिश केलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही जो डेटा बघितलेला आहे तो बजेट सेशन 2023 पासून बजेट सेशन 2024 पर्यंतचा डेटा आम्ही पब्लिश केलेला आहे आणि याचा जो आधार आहे तर तो असेंब्लीमधला त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये असं वाटत नाही का प्रत्यक्षात चित्र कुठलं वेगळं दिसतं? प्रत्यक्षात म्हटल्यावरती आम्ही हा जो रिपोर्ट आहे तो असेंब्ली परफॉर्मन्स वरती बनवलेला आहे। प्रत्यक्षामध्ये म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही डायरेक्टली जाऊन सर्वे करायला पाहिजे होता, तर तो आम्ही मागच्या काही वर्षांपूर्वी आम्ही ती प्रयत्न केला होता आणि त्या काळामध्ये आम्ही मागील 10 वर्षाचा सर्वे आम्ही लोकांच्या याच्यामध्ये जनप्रतिनिधीच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये करत होतो। परंतु आम्ही हे बघितलं की जे आमदार चांगल्या पद्धतीने डेलिब्रेशन करत आहेत हाऊसमध्ये तर त्यांच्या एरियामध्ये समस्यांचं निराकरण किंवा निपटारासुद्धा त्याच पद्धतीने होतो। कारण की जर काम करून घ्यायचं असेल एक्झिक्युटिव्ह विंगकडून तर त्यांना त्यांच्या पद्धतीने परफॉर्म करणं आवश्यक आहे। तिथे चांगल्या पद्धतीने डेलिब्रेशन करून प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे, तर त्या प्रश्नांना घेऊन पुढे एक्झिक्युटिव्ह विंग काम करते, त्यामुळे तिथे त्यांनी बेटर परफॉर्म करणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की असेंब्लीमधले 2024ची जी असेंब्ली होती त्याच्या अनुसार आपण हे जे मूल्यांकन आहे ते ठरवलं आहे। पण जर आता पाहिलं ना की जे रँकिंग तुम्ही दिलेलं आहे तर आता आपण जर वास्तवात बघितलं तर ते चित्र ते नाही शो होत आहे की जे तुम्ही जे मूल्यांकन केले त्याच्यामध्ये जे चित्र तुम्ही शो केले तर ते वास्तवात ते शो होत नाही आहेत। वास्तवात वेगवेगळे नेते हे शो होतात की जे पब्लिकपर्यंत आता जे पब्लिकमध्ये एक आयडल म्हणून आहेत तर ते याच्या म्हणजे तुमच्या मूल्यांकनमध्ये ते नाही आहे आणि जे आता तुम्ही ज्या मूल्यांकनमध्ये ते शो होत आहे ते एक वेगळंच चित्र आहे। ते तुम्हाला असं नाही वाटत का की फरक भरपूर मोठा आहे? ओके, तर त्याच्यामध्ये आज मी पुन्हा तुम्हाला एक सांगतोय की हा जो डेटा आहे हा आम्ही फक्त असेंब्लीमधल्या परफॉर्मन्सचा बघितलेला आहे। त्यामध्ये त्यांचे प्रश्न असतील, त्यांची अटेंडन्स असेल, त्याचबरोबर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची गुणवत्ता असेल, त्याचबरोबर त्यांनी वापरलेला फंड युटिलायझेशन असेल, तर ते प्रत्येक आमदारांनी किंवा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तुम्ही तपासून बघा की त्यांनी त्या पद्धतीने काम असेंब्लीमध्ये केलं की नाही। आणि आम्ही पुन्हा सांगतोय की हा असेंब्लीचा परफॉर्मन्स आहे, हा आम्ही प्रत्यक्षात जाऊन केलेला सर्वे नाही आहे किंवा एखाद्या कामाचं जाऊन तिथे प्रत्यक्षात जाऊन मूल्यमापन केलेलं नाही आहे। प्रजा फाउंडेशनचा मूळ उद्देश काय आहे? प्रजा फाउंडेशनचा मूळ उद्देश आहे की लोकांचं जनजीवनमान अधिक चांगल्या पद्धतीने घडावं, यासाठी शहरामध्ये कोलॅबरेटिव्हली काम करणं, मग ते लोकप्रतिनिधी असतील, मग ते लोक असतील किंवा मग आपले जे सरकारी अधिकारी असतील, तर कोलॅबरेटिव्हली महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल यांच्याबरोबर कोलॅबरेटिव्हली काम करून लोकांचं जनजीवन अधिक सुरळीत कसं करता येऊ शकतं यासाठी आम्ही कार्य करतो।